आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। पुतना, तू आम्हाला तुझा भाऊ मानला आहेस। आज आम्हाला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे। तुम्ही आज्ञा द्या। पुतना आपले प्राण देऊ नाही, आपल्या भावाची सेवा करेल। हा, मग याच क्षणी गोकुळात जा आणि तिथे नंदाच्या घरी एक नवजात बालक आहे। आकाशवाणीप्रमाणे जो माझा काळ असणार आहे हा तोच बालक आहे। मी मथुरेला राहणारी आहे। माझे पती एक श्रेष्ठ विद्वान आणि परमसिद्ध ब्राह्मण आहेत। त्यांनी दिव्यदृष्टीने बघून मला हे सांगितलं की नंदरायांच्या घरी एका महान आत्म्याने पुत्राच्या रूपात जन्म घेतला आहे, ज्याचं दर्शन खूपच मंगलकारी आहे। म्हणूनच मी तुमच्या घरी आले आहे। स्वागत आहे। मंचकावर बसा। माझ्या तपस्वी पतीच्या मदतीने आणि कृपेने मला 2 सिद्धी प्राप्त आहेत। यातली एक आहे की माझा आशीर्वाद कधी निष्फळ होऊ शकत नाही। दुसरी ही आहे की माझ्या स्तनातून कायम अमृतरस पाझरत असतो, ज्याच्या पिण्याने तुझा पुत्र अमर होईल। माते, मला पण त्या परम दिव्य बाळाचं दर्शन घडवून दे। क्षमा करावी बाबा, आत्ताच आंघोळ घातलीये त्याला, त्यामुळे मी त्याला बाहेर नाही आणू शकत। थंड हवा लागेल त्याला। माते, हवेचं वाहणं न वाहणं ज्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, त्याच्यासाठी व्यर्थ शंका नको करूस। त्याला एकदाच माझ्याजवळ घेऊन ये। त्याच्या दर्शनाची आस घेऊनच तर मी तुझ्या दारासमोर आलोय। नाही योगी बाबा, मी त्याला बाहेर नाही आणू शकत, त्यामुळे तुम्ही ही भिक्षा ग्रहण करा आणि मला क्षमा करा। माते, हे हिरे मोती, हे दगडाचे तुकडे माझ्या काय कामाचे? मला यांचा लोभ नाही। हवे तर असे मोती माणिक माझ्याकडून घे। काकी, हा कोणी खरा साधू नाहीये, कुणीतरी मायावी आहे। हे बघा योगी बाबा, तुमच्यासारखे अनेक मायावी या आधीही येऊन गेले आहेत। सगळे अशाच प्रकारे छान छान बोलत असत की तुझं बाळ तर खूप दिव्य बालक आहे, त्याचं दर्शन करवून दे, आमच्या मांडीवर दे। आणि मग सगळे जण त्याचा अनिष्ट करण्याचा प्रयत्न करत असत। माझ्या बाळाने तुमचं काय वाकडं केलं आहे, जे तुम्ही सर्व त्याचे शत्रू बनला आहात? भिक्षा हवी असेल तर घ्या, अन्यथा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। कोणाचे लोणी चोरलेस? कोणाचे नाही। चोरले नाही? खोटं बोलतोस? मी चोरी नाही केली। आता बोल, चल यशोदा मातेकडे चल चल। तिला खरंच वाटत नव्हतं की तिचा मुलगा चोरी करेल। नको नको, मातेला सांगू नका, ती परत मला उखळायला बांधून ठेवेल। नाही सांगणार, पण मग तुला ह्याचं मोल द्यावं लागेल। हो, घ्या ना, माझी काकणे घ्या की। कांकण नाही घेणार। मग काय घेशील? सांगू, आम्ही तर तुझं चुंबन घेऊ। सगळ्यांच्या समोर? हो हो, सगळ्यांसमोर। सगळ्यांच्या समोर लाज वाटते। चाणूर, तुझं एका गोष्टीकडे लक्ष गेलं? कोणती गोष्ट महाराज? नंदाच्या घरी हा पुत्र त्याच रात्री झाला, ज्या रात्री कारागृहात
देवकीच्या गर्भातून कन्येने जन्म घेतला होता. ती रात्र खूप महत्वाची रात्र आहे. ज्या नंदाच्या घरी मूल होण्याची काही एक आशा नव्हती, त्याच रात्री त्या नंदाच्या घरात एका पुत्राचा जन्म होतो. आणि त्याच रात्री देवकीच्या कुशीत जी कन्या सापडते ती मानवी नव्हती. हातातून सुटताच तिने तिचं खरं रूप धारण केलं आणि तिने सुद्धा हेच म्हटलं की तुझा संहार करणाऱ्याने जन्म घेतला आहे. चाणूर, मला नक्की विश्वास आहे हे तेच बालक आहे ज्याने देवकीच्या गर्भातून अष्टम पुत्र म्हणून जन्म घेतला. कारागृहातून निघून कशा प्रकारे तिथे पोहोचला, कोणी द्रोह केला, हे शोधून काढलं पाहिजे चाणूर. आता ही गोष्ट शोधणं असंभव आहे महाराज. का? कारण त्या रात्री बंदीगृहात जे प्रहरी होते ते असा द्रोह करू शकले असते. त्यांना तुमच्या आज्ञेनुसार हत्तीच्या पाय देऊन वध केला गेला. आणि आता त्या रात्रीची कहाणी सांगणार कोणीच जिवंत नाही. ते जिवंत नाही राहिले, परंतु तो बालक आमचा काळ जिवंत राहिला. चाणूर, तू अजून कुठल्या मुलाकडे लक्ष देऊ नकोस. हाच ज्याला लोक नंदाचा पुत्र समजतात, हा तोच आहे ज्याची आम्हाला प्रतीक्षा होती. आणि ह्या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे. महाराज, जर हे सत्य असेल की हे देवकीचं 8वं अपत्य आहे, मग चिंता कसली? आता त्या एकट्या बालकाला संपवणं काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही आमच्यापैकी ज्याला आज्ञा द्याल तोच हे काम करेल. नाही चाणूर, नाही. तुमच्यातलं कोणीही तिथे गेलं तर गोकुळवासियांना संशय येऊ शकतो. आमच्या डोक्यात तर एकच अशी व्यक्ती आहे जिच्याद्वारे हे काम सहजपणे होऊ शकतं. कोण? पूतना. पूतना? हो, पूतना. बकासुराची बहीण पूतना. महर्षी दुर्वासांच्या कृपेने तिला बऱ्याच मायवी विद्या येतात. ती इच्छाधारी आहे, आकाश मार्गाने जाऊ शकते, मनाला हवं ते कुठलंही रूप धारण करू शकते. गोकुळात तिला कोणीही ओळखू शकणार नाही. बकासूर, तू आजच जाऊन पूतनेला आमच्याकडे यायला सांग. तुझ्या बरोबरच्या आमच्या युद्धात तिने मला तिचा भाऊ बनवून तुझ्या प्राणांचं रक्षण केलं होतं. ते नातं पाळायची वेळ आली आहे. तिला सांग तुझ्या भावाला तुझी गरज पडली आहे. अजून तिला काही सांगू नकोस. आमच्याकडे आल्यावर मी तिला समजावेन की या बालकाचा नाश तिला कसा करायचा आहे. जा. मथुरा नरेशांचा विजय असो. काय आज्ञा आहे महाराज? पूतना. पूतना, तू आम्हाला तुझा भाऊ मानला आहेस. आज आम्हाला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही आज्ञा द्या. पूतना आपले प्राण देऊ नाही, आपल्या भावाची सेवा करेल. हा, मग याच क्षणी गोकुळात जा आणि तिथे नंदाच्या घरी एक नवजात बालक आहे. असं म्हणतात की त्याचा जन्म 7 दिवसांआधी यशोदेच्या गर्भातून झाला होता. पण मला पूर्ण विश्वास आहे की आकाशवाणीप्रमाणे जो माझा काळ असणार आहे हा तोच बालक आहे ज्याच्यासाठी मी देवकीला इतकी वर्ष कारागृहात ठेवलं. काही कपटामुळे तो माझ्या हातून निसटून गेला. आता तुला त्याची हत्या करून माझ्या चिंतेचा अंत करायचा आहे. एका छोट्याशा बाळाची हत्या, बस इतकंच काम आहे दादा. हे छोटस बाळ कोणी साधारण बाळ नाहीये पूतना. जर माझा अंदाज खरा असेल तर तो स्वयं विष्णूच आहे. तो देवतांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहे.
म्हणून हे काम कदाचित इतकं सोपं नसेल जितकं तुला वाटत आहे. हो, विष्णू खूप कपटी आहे, म्हणून तुला खूप सावधपणे तिथे जायला हवं. त्याची तुम्ही चिंता करू नका. जर तो कपटी असेल तर मीही त्याला कपटानेच मारेन. ते कसं? माझ्याकडे कालकूट नावाचं विष आहे, असं भयंकर की हात लावला तर हातही जळेल. हेच कालकूट विष मी आपल्या स्तनांना लावून मी त्याच्या घरी जाईन. एका दाईप्रमाणे बाळाला दूध पाजेन. 2 घूट दूध पिताच त्याच्या सर्व नसा विषाच्या ज्वालेनी फाटून जातील. उत्तम, अति उत्तम. पुतना तू आत्ताच जा, कारण नंदाच्या घरी आता फक्त स्त्रियाच असतील. पुरुष तर गायी परतायच्या वेळीच घरी येतील. चांगली गोष्ट आहे. मला निरोप द्या. जा आणि विजयी होऊन परत ये. अरे, ही तर देवीसारखी दिसते. आपल्या बाळाला बघायला आकाशातून आली असेल. चला जाऊन बघूया ही देवी कोण आहे. चला 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 बघूया. देवी, तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? आणि इथे यायचं काय कारण आहे? मी तुमच्यासाठी काही करू शकते? नंदराणी, माझी इच्छा तर केवळ तुझ्या बाळाचं दर्शन करण्याची आहे. मी मथुरेला राहणारी आहे. माझे पती एक श्रेष्ठ विद्वान आणि परमसिद्ध ब्राह्मण आहेत. त्यांनी दिव्यदृष्टीने बघून मला हे सांगितलं की नंदराय यांच्या घरी एका महान आत्म्याने पुत्राच्या रूपात जन्म घेतला आहे, ज्याचं दर्शन खूपच मंगलकारी आहे. म्हणूनच मी तुमच्या घरी आले आहे. स्वागत आहे. मंचकावर बसा. धन्यवाद. ब्राह्मण पत्नी आहे म्हणून काही भेट तर देऊ शकत नाही, पण तुझ्या बाळाला आशीर्वाद नक्कीच देऊ शकते. माझ्या तपस्वी पतीच्या मदतीने आणि कृपेने मला 2 सिद्धी प्राप्त आहेत. यातली एक आहे की माझा आशीर्वाद कधी निष्फळ होऊ शकत नाही. आण याला माझ्या मांडीवर दे. मी याला दीर्घायुष्याचं वरदान देईन. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमः. 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 ब्रिजराणी, तुझं हे बाळ
कोणी सामान्य बालक नाहीये, हा तर कोणी अद्भुत जीव वाटत आहे, जसं देवलोकातून आला असावा. यशोदा राणी, मी एक अजून रहस्याची गोष्ट सांगते. मी म्हटलं होतं ना की मला 2 सिद्धी प्राप्त आहेत. दुसरी ही आहे की माझ्या स्तनातून कायम अमृतरस पाझरत असतो, ज्याच्या पिण्याने तुझा पुत्र अमर होईल. म्हणूनच मी याची दाई बनून ह्याला माझं दूध पाजते. राक्षसी, वाचवा! माझं बाळ! कुणीतरी माझ्या बाळाला वाचवा! कुणीतरी कुठे चाललीस? आमच्या राजकुमाराला घेऊन कुठे चाललीस? वाचवा! कुणीतरी वाचवा! अरे, हे काय झालं? माझं बाळ! आमच्या बाळाला वाचवा! त्या बाळाला कुणीतरी वाचवा! माझ्या बाळाला वाचवा! सांभाळून वाचवा! शांगे वाचवा! माझं बाळ! माझं बाळ! माझं बाळ! माझं बाळ! माझं बाळ! माझं बाळ! तुझे खूप खूप उपकार आहेत रे. माझं बाळ! सगळं ठीक झालं यशोदा, सगळं ठीक झालं. त्यांनीच वाचवलं आपल्या बाळाला. अरे यशोदा, यशोदा, उठ यशोदा, उठ यशोदा. शुद्धीवर आहे यशोदा. यशोदा, यशोदा, उठ. तुझा मुलगा बोलावतोय. बाळा, बाळा, उठ बाळा, उठ बाळा. बघ बघ, तुझा मुलगा तुला बोलावतोय. यशोदा, बघ तुझं बाळ तुला बोलवतंय. उठ यशोदा. माझं बाळ, माझं बाळ कुठे गेलं? ती राक्षसी माझं बाळ घेऊन गेली. माझं बाळ. यशोदा, शुद्धी नाही, मला माझ्या बाळाजवळ जायचंय. बघ तुझं बाळ. माझं बाळ, माझं बाळ. कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास? तुला लागलं तर नाही ना? कुठे गेला होतास? माझ्या बाळा, तुला काही झालं तर नाही ना? लागलं तर नाही ना माझ्या बाळा? काही झालं तर नाही ना? ती राक्षसी कुठे? ती तर मेली.
काकी काकी हे जे गावात मी ऐकलं ते सगळं खरं आहे? अगदी सत्य आहे. आधी तुझ्या पुत्राच्या हाताने खूप दान कर. नंदरायजी, कुठलं तरी मोठं संकट टळलंय. कुलगुरू शांडिल्यांना सांगून विशेष पूजा करा. अशा विक्राळ राक्षसीच्या हातून वाचणं दैवी चमत्कारच आहे. अवश्य अवश्य, हा गुरुदेवांचा आशीर्वादच आहे. बाळ तर ठीक आहे ना? हो नंदरायजी, अगदी सुरक्षित आहे, पूर्णपणे ठीक. बहुतेक दमलाय, आता झोपेलच. ते बघा, नंदरायजी आले. प्रणाम प्रणाम. येताना आम्ही हिचीच सावली गोकुळाकडे जाताना बघितली होती. आम्हाला काय माहित की ही आमच्याच पुत्राला उचलायला आली आहे. उचलून तर नेलं होतं, पण ही मेली तरी कशी तेच तर कळत नाहीये. भगवंताची कृपा आहे. कदाचित याच आवेशात हृदय बंद पडलं असेल. हीच एक गोष्ट शक्य वाटते, परंतु आहे चमत्कारच. आणि सगळ्यात मोठा चमत्कार तर हा झाला आहे की बाळाच्या शरीरावर एक जखमही नाही. आणि आम्ही सगळे जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा ते या मृतदेहावर आरामात खेळत होतं. नंदरायजी, या विशाल देहाचं काय करायचं? यांचं अग्निदाह तर करावंच लागेल, नाहीतर याच्या दुर्गंधाने सर्व वातावरण दूषित होईल. परंतु इतकी मोठी चिता कशी काय बनवायची? माझ्या मते 20-25 चिता बनवून हिच्या शरीराचे तुकडे करून त्याच्यात टाकले जावे. हेच बरोबर आहे. काय झालं नाथ? माता येतेय, तिचं स्वागत करायचंय. माता? हो, पूतना माता. मला दूध पाजून त्यांनी मातृपद प्राप्त केलंय. आम्ही तर आमच्या मागच्या जन्मातच तिच्या मातृभावनेला स्वीकार केलं होतं. मागच्या जन्मात? हो, मागच्या जन्मी. कधी? आमच्या वामन अवताराच्या वेळी. त्या जन्मात ही दैत्यांचा राजा बळीची पुत्री रत्नमाला होती. जेव्हा आम्ही वामन रूपात त्यांच्या यक्षशाळेत गेलो तेव्हा त्यांना आमचं रूप अतिशय प्रिय वाटलं आणि मातृत्वाची भावना जागृत झाली. त्यांनी इच्छा केली, याला बघून मनात येतंय की याला पुत्राप्रमाणे छातीशी धरून आपलं स्तनपान करवावं.
आम्ही त्या बालिकेच्या हृदयातली एक सुंदर कोमल भावना बघून मनोमनी या इच्छेला स्वीकार केलं आणि म्हटलं, तथास्तु. आणि जेव्हा आम्ही बलीकडून प्रतिज्ञा घेऊन आपलं त्रिविक्रम रूप धारण केलं आणि त्याचं सर्व काही हिरावून घेतलं, तेव्हा रत्नमालेला आमचा खूप राग आला होता आणि तिच्या मनात शत्रुत्वाची भावना उत्पन्न झाली. जर असा कपटी माझा पुत्र असता तर त्याला मी दुधात विष मिसळून देईन. आम्ही तिची ती इच्छाही स्वीकार केली. म्हणून या जन्मात एकत्रच तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. आम्हाला विषही दिलं आणि आपलं दूधही पाजलं. परंतु तिने तुम्हाला इतकं भयंकर विष दिलं, त्याचा तुम्हाला राग नाही आला? नाही राधे, विष तर आम्हाला असं वाटलं जसं आई लाडीक रागाने मुलाला धपाटे घालते, ते तर लागतच नाही. आणि त्याचबरोबर आईचं दूध तर पृथ्वीवरचं अमृत आहे. दूध पाजल्यावर पुतना मातेला मातृत्वाचा आदर देऊन संपूर्ण मुक्ती दिली आहे. त्रिलोकीनाथांच्या चरणी ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम. कल्याण मस्तू. भक्तराज, खूप आनंदित दिसताय तुम्ही. काय कारण आहे? प्रभू, तुम्ही तर सर्वज्ञ आहात, सगळं काही जाणता की आजकाल मी मृत्यू लोकातच असतो. तिथे ह्या काळी स्वतः भगवान कृष्ण बालरूपात निवास करतायत आणि त्यांच्या या बाललीलांचा आनंद असा आहे की त्या आठवूनच रोमांच उभे राहतात. आहा, वाह वाह. नारद, तुमच्या मुखातून त्यांचं अद्भुत लीलांचं विवरण ऐकून आमच्या मनात ही इच्छा उत्पन्न होतेय की पृथ्वीवर आम्ही स्वतः जाऊन आपल्या स्वामींच्या त्या गोड बालरूपाचं स्वतः दर्शन घ्यावं. प्रभू, ही कसली लीला आहे? भगवान श्रीकृष्ण जेव्हा कधीही तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा तुम्हाला त्यांचे स्वामी म्हणतात. रामावतारात तर रामेश्वरला स्वतःच्या हाताने तुमची स्थापना करून तुमची पूजाही केली. आणि इथे तुम्ही त्यांना तुमचे स्वामी म्हणता. प्रभू, तुम्ही दोघे तर एकच आहात, पण दिव्य रूप धारण करून कधी एक दुसऱ्यांचे भक्तही बनता तर कधी स्वामीही. प्रभू,
याची व्याख्या करण्याची शक्ती शेष, ब्रह्मा, सरस्वती कोणातच नाहीये. अरे प्रत्येक गोष्टीची व्याख्या करणं शक्य नसतं नारद. प्रत्येक कल्पात जेव्हा जेव्हा ते अवतार धारण करतात तेव्हा आम्ही त्यांच्या बालरूपाचं दर्शन करायला अवश्य जातो. कारण त्या रूपात त्यांचं दर्शन बाकी कधीच होऊ शकत नाही. जय सच्चिदानंद. देवी योगमाया, सावधान, त्रिभुवनपती भगवान शंकर गोकुळात येत आहेत. जशी आज्ञा स्वामी. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. कुठे आहात तुम्ही प्रभू? एक जोगी आयो री तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का. मैया दिखा दे मुख लाल का. तेरे पलने में पालनहार, तेरे पलने में पालनहार. दिखा दे मुख लाल का. ओ मैया दिखा दे मुख लाल का. लिए अखियों में प्यास जोगी करे अरदास. बड़ी दूर से आयो लेके दर्श किया. माई ऐसो संजोग नटार. दिखा दे मुख लाल का. तेरे भरे रहेंगे भंडार. दिखा दे मुख लाल का. अरे मैया दिखा दे मुख लाल का. बाळाला पीठ लावूया आणि याला हातात बांधूया. अलख निरंजन. बाळा अलख निरंजन. इथे तर कोणीच दिसत नाहीये. अलख निरंजन. बाबा, कुणाला बोलवताय? गृहस्वामिनीला माई. भिक्षा हवी आहे? हो माते. इथे तर कोणीच दिसत नाहीये. या आमच्या घरी, तिथे तुम्हाला भिक्षा मिळेल. मी तुम्हाला भिक्षा देईन. माते. हा, अन्न वस्त्र धन जे तुम्हाला हवंय ते मिळेल. नाही माते, आमचा एक नियम आहे की आम्ही फक्त एकाच घरी जाऊन हाक देतो. जर तिथून काही मिळालं तर चांगलंय, नाहीतर आम्ही त्या दिवशी दुसऱ्या कुठल्याही घरी जात नाही. हे भगवान, तर मग उपाशीच राहाल?
हो माई, जशी प्रभूंची इच्छा. नाही नाही बाबा, आमच्या गावातून कोणी साधू उपाशी परत गेला तर सगळ्या गोकुळासाठी शर्मेची गोष्ट असेल. बाबा, तुम्ही इथेच थांबा. मी आता जाऊन बघते की यशोदाजी कुठे आहेत. अलख निरंजन. प्रभू, दर्शन घेतल्याशिवाय तर मी जाणारच नाही. यशोदा राणी, माझं बाळ. या काकी, काय यशोदा झालं? राणी, तुझ्या दारावर एक साधू कधीपासून भिक्षेसाठी उभा आहे. तू त्यांचा आवाज नाही ऐकलास का? नाहीतर. अगं, लवकर त्यांना भिक्षा देऊन टाक. कोणी मोठे महात्मा वाटतायत. अच्छा, जरा बाळाकडे लक्ष ठेवा, मी आलेच. असा योगी मी कधीच नाही पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर नजर ठरत नाही. का? अगं, इतकं तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर की जसं सूर्याचं तेज असतं. आणि बघ, किती कडक नियम आहे त्यांचा. ज्या दारी एकदा भिक्षा मागायला उभे राहतात, बस तिथूनच भिक्षा घेतात. आणि भिक्षा मिळाली नाही तर उपाशीच परत जातात. काकी, पीठ, तांदूळ, डाळ, गुळतूप हे सगळं घेतलंय. 2-4 दिवसांसाठी पुरेसं होईल. चला. अगं, दक्षिणेस थोडं धनही घे. खूप दिव्य मूर्ती आहे. त्यांना प्रसन्न कर, आशीर्वाद मिळतील. दक्षिणा तर मी विसरलेच, आणतेच. खूप दिव्य आत्मा आहे ना. हे घे, या सुंदर मोत्यांची माळच देते. प्रभू, दर्शन देण्यास इतका वेळ का लावता? धन्य झालो जे तुम्ही स्वतः आपल्या सेवकाच्या घरी आलात. सेवकाचा प्रमाण स्वीकार करावा. कोण सेवक आहे, कोण प्रभू, हे ठरवण्याची वेळ नाहीये आता. तुम्ही तर मला तुमचा परम भक्त समजून तुमच्या बालरूपाचं दर्शन घडवा इतकंच. बालरूप तर या क्षणी माता यशोदेकडे गहाण ठेवलं आहे. त्यांच्याकडेच मागावं लागेल. घ्या, आई आली. विलंबासाठी क्षमा करावी भगवन. मी माझ्या बाळाला न्हाऊ माखू घालत होते. धन्य आहेस तू, जिला अशा दिव्य बालकाच्या सेवेचं सद्भाग्य लाभलेलं आहे. माते, मला पण त्या परम दिव्य बाळाचं दर्शन घडवून दे. क्षमा करावी बाबा, आत्ताच आंघोळ घातलीये त्याला, त्यामुळे मी त्याला बाहेर नाही आणू शकत. थंड हवा लागेल त्याला. माते, हवेचं वाहणं न वाहणं ज्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, त्याच्यासाठी व्यर्थ शंका नको करूस. त्याला एकदाच माझ्याजवळ घेऊन ये. त्याच्या दर्शनाची आस घेऊनच तर मी तुझ्या दारासमोर आलोय. नाही योगी बाबा, मी त्याला बाहेर नाही आणू शकत. त्यामुळे तुम्ही ही भिक्षा ग्रहण करा आणि मला क्षमा करा. माते, हे हिरे मोती, हे दगडाचे तुकडे माझ्या काय कामाचे? मला यांचा लोभ नाही. हवे तर असे मोती माणिक माझ्याकडून घे. घे, ठेव यांना. मला तर केवळ तुझ्या बाळाचं दर्शन करू दे.
तीच माझी भिक्षा समज. काकी, हा कोणी खरा साधू नाहीये, कुणीतरी मायावी आहे. हे बघा योगी बाबा, तुमच्यासारखे अनेक मायावी या आधीही येऊन गेले आहेत. सगळ्या अशाच प्रकारे छान छान बोलत असत की तुझं बाळ तर खूप दिव्य बालक आहे, त्याचं दर्शन करवून दे, आमच्या मांडीवर दे. आणि मग सगळे जण त्याचा अनिष्ट करण्याचा प्रयत्न करत असत. माझ्या बाळाने तुमचं काय वाकडं केलं आहे, जे तुम्ही सर्व त्याचे शत्रू बनला आहात. भिक्षा हवी असेल तर घ्या, अन्यथा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी माझ्या बाळाला बाहेर आणणार नाही. माते, अशी कठोर नको होऊस ग. मी खूप लांबून कैलास पर्वतावरून आलोय. कैलासात होतात? मग तिथेच भगवान शंकरांचं साक्षात दर्शन घेतलं असतं. इथे काय काम आहे? अगं आई, भगवानांचं साक्षात दर्शन करणं तर काहीच कठीण काम नाहीये, परंतु त्यांच्या बालरूपाचं दर्शन मिळणं अतिशय दुर्लभ आहे. त्याच लालसेने मी तुझ्या दाराशी आलेलो आहे. कित्येक युगांनंतरच असं दर्शन मिळतं. नाही नाही, क्षमा करावी, मी त्याला बाहेर आणू शकत नाही. माझ्या पतींची आज्ञा आहे की कुणीही अनोळखी व्यक्ती समोर आपल्या बाळाला आणू नकोस म्हणून. ही अनोळखी व्यक्ती नाहीये यशोदा, ही अनोळखी व्यक्ती नाहीये. मला यांच्याबद्दल व्यवस्थित माहितीये. मी म्हटलं होतं ना की गोकुळात येण्यापूर्वी मी काशीमध्ये राहत होते. तिथेच यांचं दर्शन झालं होतं. हो, हे खरोखरच परमदिव्य शक्ती आहेत, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. हो, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. हे प्रभू, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. यशोदा, यशोदा, यांना बाळाचं दर्शन घेऊ दे. यशोदा, यशोदा राणी, यांना बाळाचं दर्शन घेऊ दे. यांचा आशीर्वाद मिळवून तुझं बाळ देखील अतिशय प्रसन्न होऊन जाईल. हो, पुरणमाशी आत्या, तू खरं बोलतेस ना? तू यांना ओळखतेस? हो यशोदा, अगदी चांगल्या प्रकारे ओळखते. अगं, हे तर तुझं सद्भाग्य आहे जे तुझ्या बाळाचं प्रेम यांना तुझ्या घरापर्यंत घेऊन आलंय. परंतु यांची वेशभूषा तर पहा. बाळ तर यांना अगदी बघूनच घाबरून जाईल. नको बाबा, नको. नाही यशोदा राणी, यांच्या मात्र दर्शनाने समस्त भयांचा नाश होऊन जातो, सर्व बाधा दूर होतात. हो, माझ्यावर विश्वास ठेव, मी कधी तुझ्याशी खोटं बोलले नाही. हो ना? ही पुरणमावशी आत्या कधी खोटं बोलत नाही. यशोदा राणी, आठवतंय तुला जेव्हा ही सर्वप्रथम गोकुळात आली होती
तेव्हा हिनेच आशीर्वाद दिला होता की तुझ्या घरी बाळ होईल म्हणून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आशा सोडून दिल्या होत्या. ही नेहमीच सत्य बोलते, त्यामुळे हिचं बोलणं ऐक मुली. हो. जा मुली जा, बाळाला घेऊन ये. पण मी बाळाला ह्यांच्या हातात देणार नाही. ठीक आहे, बाळाला तर घेऊन ये. हे दुरूनच आशीर्वाद देतील. जा 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 बाळा जा जा यशोदा. चल बाळा, कुणीतरी तुझ्या दर्शनासाठी आलंय. चल. बघा योगी बाबा, याला बघा आणि आशीर्वाद द्या. माते, आज्ञा असेल तर एकदा यांच्या चरणावर माझं मस्तक ठेवू का? नाही नाही, मी याला स्पर्श सुद्धा करू देणार नाही. आधी तुमच्या चरणांची धूळ तर द्या. धन्यवाद प्रभू, कोटिशः धन्यवाद. हा कुठला न्याय झाला स्वामी की मी इतक्या दुरून येऊन तुमच्या बालरूपाला आलिंगन सुद्धा देऊ शकत नाही. ज्यांच्या चरणातून निघालेली गंगा मी माझ्या शिरावर धारण करतो, त्या चरणांना एकदा तरी स्पर्श करून द्यावा. सत्यपरं त्रिसत्यं योगीश्वरो वा जगदीश्वरो वा तं कृष्णरूपं मनसा
दीर्घायुषी होवो तुझं बाळ माते, दीर्घायुषी होवो. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बालरूपाने आणि त्याच्या दर्शनाने तृप्त झालेले शिवशंकर तेथून भिक्षा न घेताच निघाले. पण जाता जाता त्यांनी बाळासाठी दीर्घायुषी होवो असा आशीर्वाद सुद्धा दिला. या भिक्षेचं, त्यातल्या हिरा माणकांचं मी काय करू माते? योगी रूपातील शिवशंकर यशोदेला हे विचारते झाले. आणि माझ्यासाठी तर हे केवळ निव्वळ दगडाचेच तुकडे आहेत. मी तर यांच्या मुखदर्शनानेच श्रीमंत आणि समृद्ध झालेलो आहे असे म्हणत कैलासपती पुन्हा आपल्या कैलासाच्या दिशेने रवाना झाले. जय हो प्रभु, तुमची लीला अपरंपार है. जय हो प्रभु. पुरण मावशी आत्या, हा तू कुणाला नमस्कार करते आहेस? आणि हे साधू कोण होते? त्रिभुवनपती यांचे सखा नंद बाबा. या धरतीला प्रणाम करा जिथे त्यांचा चरण स्पर्श झाला. हे तर नक्कीच कुणीतरी देवता समान होते. तू कोण आहेस रे? तुला भेटायला कधी राक्षस येतात, कधी देवता. सांग ना, तू कोण आहेस? जय सच्चिदानंद. सेवकाचा प्रणाम स्वीकार करावा. अशी विनम्रता? आज काय घडलंय नाथ? भगवान शिव माझ्यामुळे अनवाणी धरतीवर गेले मला भेटण्यासाठी. हे असं ऋण आहे राधे, जे मी कधीही फेडू शकत नाही. कारण धरतीवर त्यांच्या बालरूपात कधीच जन्म होत नाही. त्यामुळे शास्त्र सांगतं, जेव्हा ऋण फेडलं जाऊ शकत नाही तेव्हा इतकंच करावं की हात जोडून प्रणाम करावा. त्याचं ऋण फेडलं जातं. आणि या नमस्काराने जे नवीन ऋण तुम्ही आमच्यावर चढवलं आहे त्याची परतफेड कधी करावी? हा हिशोब ठेवणं तर तुमचंच काम आहे प्रभू. मी तर तुमचा प्रेमळ भक्त आहे आणि तुम्हाला माहित आहे की प्रेमी आणि भक्त दोघांनाही हिशोब ठेवता येत नाही. आज तर कान्हा घाटावर आलाच नाही. त्याला जोपर्यंत एकदा बघत नाही तोपर्यंत दिवस सुरू करावासा वाटत नाही. ना स्नान करण्याची इच्छा होते किंवा देवळातही अभिषेक करावासा वाटत नाही. धीर सोडू नकोस, थोडी वाट बघ, तो अवश्य येईल. ते बघ,
त्या छोट्या घाटावर त्याचे सखे त्याची प्रतीक्षा करतायत. तो रोज त्यांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या घरातून लोणी चोरून आणतच असेल. आमच्याकडे तर 2 दिवस तो लोणी चोर आलाच नाही. त्याला लोणी खूप आवडतं नाही. त्याच्यासाठी मुद्दाम मी लाखी गाईचं दूध काढून लोणी काढून अशा ठिकाणी ठेवते की गल्लीतून येता जाता सुद्धा त्याच्या दृष्टीस पडेल. घराचं मुख्य दार उघडं ठेवते म्हणजे लोणी बघून तो सरळ घरात येईल. मी तर लोण्याचं भांड माझ्या हातातच ठेवलंय. तुझं लोणी का खाईल? त्याच्यासाठी तर मी माझ्या लाखी गाईचं लोणी ठेवलंय. तुम्हा दोघींचंही लोणी खाणार नाही तो. का? अशा पद्धतीने त्याला लाज वाटते. तो म्हणतो मी भिक्षुक आहे का? त्याला तर लोणी चोरण्यातच आनंद मिळतो. मागायची लाज वाटते पण चोरी करण्यात जणू मोठी वीरता दिसते त्याला. म्हणूनच तो माझ्या घरी किती वेळा आलाय. आणि माहितीये, जेव्हा तो येतो ना तेव्हा मी भिंतीच्या मागे लपून राहते आणि त्याच्या बाललीला बघताना रंगून जाते. ज्याचा भाग्योदय होणार असतो त्याच्याच घरी वळतात त्याचे पाय. कान्हा 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 तो येतोय. काय? हा कान्हा कान्हा आपल्या गल्लीच्या दिशेने येतोय. चला 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 कोणाचे लोणी चोरलेस? कोणाचे नाही. चोरले नाही? खोटं बोलतोस? मी चोरी नाही केली. आता बोल. चल यशोदा मातेकडे चल चल. तिला खरंच वाटत नव्हतं की तिचा मुलगा चोरी करेल. नको नको, मातेला सांगू नका. ती परत मला उखळ्याला बांधून ठेवेल. नाही सांगणार, पण मग तुला ह्याचं मोल द्यावं लागेल. हो घ्या ना, माझी काकणे घ्या की. काकण नाही घेणार. मग काय घेशील? सांगू? आम्ही तर तुझं चुंबन घेऊ. सगळ्यांच्या समोर? हो हो, सगळ्यांसमोर. सगळ्यांच्या समोर लाज वाटते. हो का? लाज वाटते, पण आम्ही तर सगळ्यांसमोरच घेणार. मला काय झालं? रडतोयस का? तू किती जोरात माझे चुंबन घेतेस, मला ओढतेस. आम्हाला जसं करायचं तसं आम्ही करू. आज तर त्याने आम्हाला उपाशी ठेवला. कधी इतका उशीर करत नाही. अवश्य आज तो अशा कुठल्या तरी गल्लीत गेला असेल जिथे बिचारा एखाद्या गडबड घोटाळ्यात अडकला असेल. तुझ्याच गल्लीत गेला असेल.
तू बरोबर बोललास भद्र. आमच्या गल्लीतल्या सगळ्या गवळणी महाधूर्त आहेत. आपला सेनापती आज त्यांच्याच हाती फसला असेल. कदाचित त्याला मार सुद्धा मिळाला असेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं आहे. लबाडी तर तू केली आहेस. लोणी पण खाल्लंस आणि चुंबनही नाही दिलंस. परत एकदा सगळ्यांना चुंबन द्यावं लागेल, नाहीतर सगळ्या जणी मिळून यशोदा मातेकडे जाऊ. हा हो जाऊ. बरं, पण हळूहळू घ्या आणि एक एक करून घ्या. बरं बाबा, एक एक करून. चला सगळ्याजणी मागे व्हा. हो चला 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 चला. यशोदेच्या घरी का जन्माला आलास रे? माझा पुत्र का नाही झालास? आम्ही फक्त चुंबन घेऊन नाही थांबणार. ऐकलं आहे तुला नाच सुद्धा करता येतो. हो, मग नाच करून दाखव. त्यानंतर जाऊ देशील? हो, थोडासाच नाचेन मी. मी दमलो आहे, मला थोडं ताक द्या ना. पण आता आमच्या बरोबर रासलीला करावी लागेल. कसं मोह जालात फसवतोय सगळ्यांना. राधे, हे मोहजाल नाही, ही या सगळ्यांची मागच्या जन्माची कामना आहे, जी मी पूर्ण करतोय. मी नाही समजले. हे बघ राधे, ह्या सगळ्या गोपी आहेत ना, या त्यांच्या मागच्या जन्मी मोठे तपस्वी आणि योगी होते, ज्यांनी जन्मोजन्मी घोर तपस्या करून आमच्याशी ममतेचं नातं मागितलं होतं. ह्या सगळ्यांची इच्छा होती आमची माता बनण्याची. आता राधे तू सांग, एका जन्मात किती मातांना सांभाळू? आधीच मी 2 मातांमध्ये विभागला गेलोय. म्हणून आमच्याबद्दल ह्यांची ममता आणि स्नेहाची तहान भागवण्यासाठी योगमायेने यांना गवळणींच्या रूपात गोकुळात पाठवून ह्यांची अंतरीची इच्छा पूर्ण केली आहे. राधे, वास्तविक हे नृत्य म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी झालेलं मिलन नृत्य आहे. आहा, हे भक्तगण तुम्हाला नाचवत आहे आणि तुमची माया त्यांना नाचवत आहे.
तुमची अनुपम लीला बघून किती आनंद होत आहे. अरे अरे ईश्वरा, बघ कसा लबाड आहे. न सांगता पळून गेला. माझं तर सगळं लोणीच खाल्लं. मला घरी बदलून काढतील. मग काय झालं? जे सुख आज या डोळ्यांना मिळालं आहे, जे सुख आज या ओठांना मिळाले आहे, त्याचं काही मोल नाहीये का? मला तर कुणाच्या क्रोधाची चिंताच नाहीये. त्याच्याबरोबर राहून जो काही अपूर्व आनंद मिळाला आहे, त्याने जणू काही कित्येक जन्मांची तहान भागली आहे. आज तर मी यशोदेकडे जाऊन तितकंच लोणी घेऊन येणार आहे जेवढं तो घेऊन गेलाय. हो हो, चला यशोदाकडे जाऊन तक्रार करूया. त्याने काय होणार आहे? ती कोणाचे कधी ऐकते का? ती तर नेहमी हेच सांगते की हे तर सगळे ऐकलेल्या गोष्टी आहेत. माझ्या पुत्राला काय कमी आहे? तो कशाला कोणाच्या घरी चोरी करेल? हो, जर कधी चोरी करताना पकडलं तर मानेन. मार्ग तर मोकळा आहे. त्या झाडावर काहीतरी लटकतंय. अरे मनसुखा, नीट बघ जरा. जे लटकतंय तो आपला कृष्णच असेल. तोच आहे आपला कृष्णच आहे. आपला गणपती आला रे. आज बहुतेक सगळ्या गवळींवर जादू केलेली दिसते. मानलं बुवा, तू तर खरोखरच आमचा सेनापती आहेस. कृष्णाची सेना कधी उपाशी राहणार नाही. सेनापतीला हे तरी विचारा, त्याला मार तर नाही मिळाला. मार तर नाही मिळाला, पण त्या निर्दयींनी माझी कंबर मोडली. कंबर मोडली? तेही न मारता? हो, मार मिळताना एखादी लाठी मिळते, पण इथे तर मला नाचवून नाचवून मारून टाकलं. हा, नाचवलं तुला? नाचवलं म्हणतोस? इतकी मान मिळवून नाचलो की आता सरळ उभा राहिलो तरी मान वाकडीच आहे. त्यावरून इतके मुखे घेतले की माझे गाल सोलवटले. बस, आज मी निश्चय केला आहे, उद्यापासून मी तुमच्यासाठी गोकुळाच्या गल्ल्यातून गवळणींच्या दारोदारी नाही जाणार. आज मन भरून खाऊन घ्या. उद्यापासून आपली व्यवस्था स्वतःच करा. मला माझ्यासाठी माझ्या आईकडूनच मिळतं लोणी. माझ्या बाबांकडे खूप साऱ्या गायी आहेत. तुझ्या बाबांकडे खूप गायी असतील, पण यातल्या कोणाच्याच बाबांकडे गायी नाहीयेत. सगळे गुराखी आहेत. दुसऱ्यांच्या गायी वनात चरायला नेतात आणि त्याची मजुरी घेतात. तू जर या बिचाऱ्यांना आणून दिलं नाहीस तर यांना आयुष्यभर लोणी खायला मिळणार नाही. यांना सुद्धा माझ्यासारखं गवळणींकडे जाऊन लोणी मागून आणू दे ना. तू मागितल्याने जे देतात ते यांनी मागून कधीच देणार नाही. आणि तू तर न मागता तुझ्या मागे लोण्याचे वाडगे घेऊन गवळणी फिरत असतात. का? तुला काय माहित त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे? हे बघ, माझी माता मला कधीच लोणी देत नाही आणि तुझ्यासाठी मात्र भांड भरून मागे मागे येते.
कन्हैया, तू कसं सगळ्यांचं मन मोहून घेतोस? तुझं नाव तर मनमोहन असलं पाहिजे. या गोड बोलण्याने काही काम होणार नाही. मी सांगितलं ना, आता मी एकट्या कुठल्याही गवळणीच्या घरी जाणार नाही. खूप थकलोय मी. थकला आहेस? थांब, तुझे पाय दाबून देतो. जर का सेनापती अशा प्रकारे हताश झाला तर सेनेचे पालन पोषण कसं होईल? हे तुम्हालाच माहिती. नाहीतर अशी काहीतरी योजना काढा ज्यामुळे माझी कंबर सुद्धा मोडणार नाही आणि सगळ्यांना लोणी सुद्धा खायला मिळेल. चांगली गोष्ट आहे. मला जरा बसून विचार करायला वेळ दे. हो मनसुखा, तूच काहीतरी विचार कर. जसा कृष्ण आपला तारणहार आहे तसा तू आमचा विचारवंत आहेस. कर विचार मनसुखा, कर. हो हो, मी करतोय विचार. अरे त्यात विचार काय करायचा आहे? लोणी खायचे 2 मार्ग आहेत. एकतर मागून मिळतं, नाहीतर चोरी करून. मागून तर आपल्याला कोणी देणार नाही आणि तुझ्यासारखी चोरी कोणी करू शकत नाही. तू तर चोरांचा सरदार आहेस. सखा, ही सगळी चलाखी आहे. भिक्षा सुद्धा मीच मागायची, चोरी सुद्धा मीच करायची. आजपासून हे नाही होणार, नाही होणार, नाही होणार. चोरांचा सरदार आपल्या सेनेला स्पष्ट सांगतो आहे. सरदार आता एकटा काहीही करणार नाही. सेनेला बरोबर यावे लागेल. स्वीकार असेल तर बोला, नाहीतर सरदार आपल्या मातेकडे निघून जाईल. मग बोला, स्वीकार आहे? स्वीकार आहे. हो हो, स्वीकार आहे. स्वीकार आहे. स्वीकार आहे.
पुत्र तोच सगळ्यांना चिथवून चोऱ्या करत असतो. नंदराजांना खूप वर्षांनी अपत्य झाले म्हणून अति लाड प्रेम करत आहेत. तो खूपच बिघडत चाललाय. हो आजी 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 आज महिनाभराच्या शिंका देऊन घे. परत असं केलंस ना तर मंडळातून काढून टाकेन. आता नाही करणार. आयुष्यभर कधीही नाही शिंकणार. तर चल 50 वेळा उठा बशा काढ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडा त्याला. आता परत नाही करणार. आज सोडतो आहोत. परत असं केलंस तर नदीत बुडी मारायला लावू. बरं.